राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दाही मांडलाय। राम मंदिराच्या देणगीतून 1400 कोटींची चोरी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच यावर भाजपचं कोणीही बोलत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। तसंच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटींची चोरी होते असाही आरोप त्यांनी केलाय। राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल।